काढण्यात आलेले किरकोळ साहित्य 10 ट्रकमधून कुठेतरी बाहेर नेण्यात आले होते। या घटनेला 3 महिने लोटले तरी देखील गुरुदेव युवा संघाच्या तक्रारीच्या अनुषंगानं सीएमओ कार्यालयानं मागविलेला अहवाल देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे गुरुदेवने आता या प्रकरणाचा नव्यानं फॉलोअप घेण्यास सुरुवात केली आहे। 18, 19 आणि 20 सप्टेंबर असे 3 दिवस नगर परिषदेतील लोखंडी खुर्च्या, लाकडी कपाट, पथदर्शक दिवे, सिग्नल दिवे, खिडक्या, लाकडी टेबल यासह अन्य किरकोळ साहित्य काही ट्रकमध्ये भरून नेण्यात आले होते। यामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे। त्यांनी मागील 3 महिन्यांपासून या प्रकरणात लक्ष घातलं, परंतु पालिकेकडून या प्रकरणाचा खुलासा जाहीर करण्यात येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। गेडाम यांनी दाखल केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयानं दखल घेतली। त्यानुसार नगर परिषदेला अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री सचिवालयानं केली आहे। मात्र आज 3 महिने लोटले तरी देखील सदर प्रकरणात आळीमिळी गुपचुळी अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे। त्यामुळे गेडाम यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। गुरुदेव युवा संघाकडून सामाजिक कार्यासोबतच भ्रष्ट अधिकारी तसेच कार्यालयावर नजर ठेवली जाते। त्यातच नगर परिषदेकडून गैरप्रकार झाल्याचा संशय गेडाम यांना आहे। त्यामुळे त्यांनी या प्रकारची जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रार केली आहे। सीएमओ कार्यालयातून वारंवार किरकोळ साहित्याच्या संदर्भात पालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली, परंतु पालिकेनं अद्याप कोणतंही उत्तर सीएमओ कार्यालय यांना दिलं नाहीये। नगरपालिकेने किरकोळ साहित्य हे लंपास केले आहे। या सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे का हे जे भ्रष्टाचार केला आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, हे सर्व जगाच्या सामने आलं पाहिजे। यांनी आयसर भरून हे सिग्नलचं सामान, खिडक्या, किरकोळ सामान हे सर्व साहित्य नेलं आहे आणि त्यांना सीएमओ कार्यालयाने कम से कम 6 महिन्यापासून आदेश केले आहे का तुम्ही या पत्राचा खुलासा द्या, परंतु अद्यापही त्या पत्राचा यांनी खुलासा दिला नाही। त्यामुळे हे कुठे ना कुठे अधिकाऱ्यांची, आरोग्य विभागाची पाठराखण केल्या जात आहे, हे माझा सर्वात मोठा आरोप आहे। काऊन का यांनी कोणती चोरीच नाही केली असेल तर पत्र द्यायला काय भेव यांना। त्यामुळे मी आता शेवटला आंदोलन करणार आहो, आत्मदहन इशारा देणार आहो। काऊन का हे एवढे मोठे मुज्जर झाले अधिकारी, भ्रष्टाचार त्यांच्यावर सिद्ध करूनही यांच्यावर कारवाई होत नाही। जिल्हा अधिकारी का यांची पाठराखण ठेवते, या मोठा सवाल आहे। जिल्हा अधिकारी म्हणजे जिल्ह्याचा मायबाप आहे, त्यांच्या नियंत्रणात आणूनही त्या अधिकाऱ्याला शाबासकी देत आहे, हे दुःखद गोष्ट आहे। एवढे मोठे किरकोळ साहित्य गेलं आहे नगरपालिकेमधून आणि सर्व जग जाहीर आहे, वृत्त पेपरला बातम्या आल्या आहे, पण कोणीच काही करत नाही। जे भ्रष्टाचार समिती आहे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये, त्यामध्ये तक्रार दिली आहे, परंतु अद्यापही काही होत नाही। लोकशाही दिवसात तक्रार देऊनही या अधिकाऱ्यांना वाचवत का आहे, या मोठा माझा प्रश्न आहे। त्यामुळे कसं आहे ना, या भ्रष्टाचार सामने आला पाहिजे। मला असं वाटत आहे का माझा जीव गेला आत्मदहन केल्यावरच या नगर परिषदेच्या विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, या माझा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला सवाल आहे। लोकप्रतिनिधी साहेब, तुम्ही माझं भाषण ऐकत असाल, मी 100% आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। काऊन का या लाखो रुपयाचा किरकोळ साहित्याचा भ्रष्टाचार झाला आहे, दोषीला बक्षल्या गेल्या जाऊ नये, ही आमची मागणी आहे गुरुदेव युवा संघाची। नाहीतर मी आत्मधनाशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही। जय गुरुदेव। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।